एक माणूस असतो आणि त्या माणसाच्या गळ्यामध्ये एक साखळी होती आणि ही साखळी त्याला सोन्याची करायची होती आणि म्हणून त्याला परीस हवा होता. आणि मग तो आता समुद्राच्या कडेकडे निघाला होता आणि दिसेल तो दगड तो उचलायचा आणि साखळीला लावायचा आणि पुन्हा फेकून द्यायचा. बराच वेळ गेल्यानंतर त्याने सहज गळ्यातल्या साखळीकडे पाहिलं तर ती साखळी केव्हाच सोन्याची झाली होती, पण त्याच्या हातातला परीस मात्र केव्हाच निघून गेला होता. त्याच्याकडे त्याने पाहिले नव्हते. आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये परीस असतो. मग कोणाच्या हातामध्ये चित्रकलेच्या रूपाने असेल, कोणाकडे वक्तृत्व असेल, कोणाकडे संगीत असेल, कोणाकडे गायन असेल, परंतु या परीसाकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं आणि आपल्या जीवनाचं सोनं हे व्हायचं राहूनच जातं. त्यामुळे परीस योग्य वेळी ओळखा.